सर्वांना जय श्रीराम। तर नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वांचं। तर प्रियंका गोसावी हा माझा चॅनल आहे। चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा। तर मी आज 5:30 ते देवपूजापर्यंतचं माझं डेली रुटीन दाखवणार आहे। तर मग आता मी झाडून काढते। चला तर मग आता ही ब्लॉग कंटिन्यू करा। मला एडिटिंग जमली का नाही सांगा। फर्स्ट ब्लॉग आहे माझा। व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा। माझा पहिला फर्स्ट ब्लॉग आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। तर बघा घर वगैरे झाडून आणलं, मी सगळं झाडून काढले। तर झाडून काढायच्या अगोदर चुलीला पेटून घातलं होतं मी। चुलीला पेटून घातलं तर चला मग आता मारणार आहे मी सडा। तर जेव्हा तुम्ही पण सडा मारत जावा, सडा मारलेलं चांगलंच असतं दारामध्ये। ज्याला म्हणजे शेण असतं त्यांनी मारायचं, ज्याला शेण अवेलेबल नसेल त्यांनी जेव्हा मिळेल तेव्हा मारायचं। म्हणजे नाही मारलं तरी चालेल, कारण दारामध्ये पाणी टाकून रांगोळी काढायची। तर बघा आता माझा पूर्ण सडा मारून झालेला आहे। तर आता होणार आहे मी फ्रेश। तर बघा साडी वगैरे घातली मी आणि आता फ्रेश होऊन आंघोळ करून आले। आता मी तुम्हाला आज दाखवणार आहे देवपूजा मी कशी करते। आणि देवपूजापासून माझं म्हणजे 5:30 ते देवपूजापर्यंतचं माझं डेली रुटीन दाखवणार आहे। तर बघा आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। म्हणजे जेव्हा आजी आपल्या इथं म्हणजे पहिलं म्हणजे श्लोक म्हणायचा ना, ते सांगणार आहे मी तुम्हाला आधी अगोदर श्लोक। तर झोपते वेळेस कुठला श्लोक म्हणायचा, परत कुंकू लेवते वेळेस कुठला श्लोक म्हणायचा आणि तुळशीला पाणी घालते वेळेस बी कुठला श्लोक म्हणायचा तेही सांगणार आहे तुम्हाला मी। तर झोपते वेळेस कुठली निज निज कुडी तुळशी पुडी, हातरली घडी पडली कुडी, घेतली साखरेची वाटी, जात री रामाच्या भेटी, राम भेटला देह लोटला। तर असं आपण झोपते वेळेस पहिला आज्या
म्हणजे म्हणायच्या, पण आता काही आपण एवढं मोठं म्हणत नाही. त्यामुळे आपल्याला साधी सोपी गोष्ट म्हणायची, रामकृष्ण हरी. झोपते वेळेस देवाचं नाम घेऊन हे करायचं. आणि बघा आता मी देव धुवून घेतलेत, स्वच्छ पाण्याने देव धुवून घेतलेत. आता देव ठेवून गंधक लावून घेणार आहे मी देवाला. आणि फोटो हे वगैरे सगळं पुसून घेतलं होतं मी. आता हे तर बघा मी देवांना हळदी कुंकू नाही लावत, गंधकच लावते. तर गंधक एका डब्यामध्ये मी उघडून ठेवला आहे, तर गंधकच लावते देवांना. सगळ्या देवांना गंधक लावते आणि लक्ष्मीच्या फोटोंना हे ते गंधक लावून वरती हळदी कुंकू लावते. कारण फोटोंवरती म्हणजे गंधक लावल्यानंतर ना फोटो पण खराब होत नाहीत, देव पण लवकर म्हणजे असं जास्त हे होत नाहीत. हळदी कुंकू लावलं ना आपण पटकने देव म्हणजे असं लाल झाल्यानंतर ना आपण लगेच हे करतो. त्यामुळं ना आता मी सांगणार आहे तुम्हाला, कुंकू लेवते वेळेस कुठलं श्लोक म्हणायचा. तर कुंकू लेत होते वडा खालून, तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते. तर आम्ही भुलेश्वरला फर्स्ट टाईम गेलो होतो, त्यावेळेस ती मूर्ती घेतलेली आहे बघा मी. तर मूर्ती कशी आहे ती नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि कुंकू लेते वेळेस कुठलं श्लोक म्हणायचा ते सांगते मी तुम्हाला. कुंकू लेत होते वडा खालून जात होते, वडासारखा भरदार कुंकासारखा इमानदार, परमेश्वराची लक्ष्मी, महादेवाची पार्वती, रामाची सीता, कुंकू लेवते आता. तर बघा ही मी साडी घातली होती ना जी, ती खूपच मऊ होते. तर मी सारखं डोक्यावरती पदर घेत होते तरी ती खाली म्हणजे सरकत होता. तर बघा आता मी उंबरठा धुवून घेणार आहे. उंबरठा धुवायचा कधी पण स्वच्छ पाण्याने म्हणजे उंबरठा धुवायचा असतो. स्वच्छ पाण्याने धुवायचा, त्याच्यावरती गंधकाने 3 पट्टे वडायचे आणि त्या हळदी कुंकू लावायचं. उंबरठ्यापाशी कधी पण रांगोळी काढायची, लक्ष्मीचा वास होतो घरामध्ये. तर बघा मी तसे 3 पट्टे ओढते उंबरठ्यावरती 3 पट्टे ओढते आणि त्यात म्हणजे कडेला हळदी कुंकू लावायचं. हळदी कुंकू लावल्यानंतर साईडला रांगोळी काढायची. आणि मी श्लोक म्हणलेली तुम्हाला आवडले का नाही ती नक्कीच सांगा. कारण पहिलं आपल्या आज्या म्हणायच्या की असे श्लोक म्हणायच्या. तर तुम्हाला कसं कमेंट्समध्ये सांगा श्लोक आवडले का नाही ते. आणि खूप सोपे आहे तो, कारण मला एक वेळेस म्हणलं ना तरी पाठच झालं, म्हणजे असं तोंडी पाठच झालं. मला माझ्या आजीनं सांगितलं होतं, तर तोंडी पाठच झालं. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मी म्हणजे श्लोक तुम्हाला आवडला का नाही. तुळशीला पाणी घालताना पण साधा सोपाच सांगणार आहे तुम्हाला श्लोक. तुळशीला पाणी घालतानाचा श्लोक आहे का, तुळस माता महापतिव्रता, माझ्या अंगणात घाली तुळस, माझ्या अंगणात घाली ते पाणी, लागे ते चरणी तुझे मनोरथ. तर बघा कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. तर तुळशीला पाणी घालताना तर अगदी सोपं आहे, कारण मला तरी पाठच झाला आहे. तर तुम्हाला पाठ होते का नाही ते कमेंट्समध्ये सांगा. आणि खूप छान साधा सोपा उपाय आहे, म्हणजे मस्तपैकी श्लोक आहे. तुम्हाला आवडला का नाही ती कमेंट्समध्ये सांगा. आणि तुळस बघा पूर्ण दाखवली आहे, तर माझ्या मिस्टरांनी घरीच बनवली बरं का ही तुळस. आणि कमेंट्समध्ये सांगा तुळस ही घरी बनवली आणि देवघरही मीच घरी बनवलं आहे. तर कमेंट्समध्ये सांगा देवघर आणि तुळस कसं आहे ते. आणि तुळशी पुढे रांगोळी काढली. आता रांगोळी काढल्यानंतर मग असे सांगायचं विसरूनच गेलं. रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं, म्हणजे व्हायचं. खूपच छान वाटतं आणि छान दिसतं आणि तुळशी पुढे प्रसन्न वाटतं, वरून वाटतं. तर हळदी कुंकू हे ते लावल्यानंतर खूपच छान वाटतं. तर बघा आता मी तुळशीची पूजा करून घेणार आहे. तुळशीची पूजा करून घेतली मी. आता तुळशीची पूजा करून घेतल्यानंतर आता मी करणार आहे चुलीची पूजा. कारण मी सारण काढलं होतं, सारण काढल्यानंतर मला पाय कसं ठेवावं ते कळत नव्हतं, म्हणजे म्हणलं ओले पाय होते त्याच्यामुळं घरामध्ये जायचं असतं. तर बघा तुळशीचे आता मी 3 पट्टे म्हणजे बरं का चुलीची आता 3 पट्टे ओढून पूजा करून घेणार आहे. चुलीची पण पूजा कर जावा चांगलं असतं, गॅसची पण करतात बरं का. म्हणजे काही घरामध्ये असतं तर गॅसची ही पूजा करतात, गॅसची पूजा करायची, चुलीची पूजा केल्यानंतर घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. कारण आपण त्याच्यावर अन्न शिजवून खातो, आपलं पोट भरतं त्याच्यावरती. त्याच्यामुळे चुलीची आणि
पूजा गॅसची ही करावी चांगलं असतं. तर बघा आता मी चुलीची पूजा करून घेतली ना, म्हणून म्हणजे पाया पडले आणि मी आता रांगोळी काढते दारामध्ये. तर रांगोळी कशी काढली ती कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.